विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ कशी काढली जाते, स्थानिक वेळ काढत असताना प्राचीन काळामध्ये सूर्याच्या स्थितीवरून कशा प्रकारे ती वेळ काढली जाते. नंतर आपण बघितलं की प्राचीन काळामध्ये वेळेचं मोजमाप करण्यासाठी घटिका पात्र असेल, वालुका पात्र असेल, यासारख्या साधनांचा वापर केला जातो. अगदी आपण बघितलं की आधुनिक काळामध्ये वेळेचं मोजमाप अतिशय सूक्ष्म पद्धतीने केलं जातं. वेळेचे हे जे मोजमाप आहे, हे मोजमाप स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळेमध्ये केलं जातं. त्यामध्ये आपण बघितलं की प्रमाण वेळ ही रेखावृत्ताच्या स्थितीवरून काढली जाते. त्यामध्ये भारताची प्रमाण वेळ ही मिर्झापूर, अलाहाबाद या ठिकाणचं जे मिर्झापूर शहर आहे, त्या शहरामध्ये गेले जे रेखावृत्त आहे, त्या रेखावृत्ताच्या स्थानावरून भारताची प्रमाण वेळ काढली जाते. नंतर आपण बघितलं की जगाची प्रमाण वेळ जी आहे, ती प्रमाण वेळ काढण्यासाठी इंग्लंड शहरातून गेलेले जे ग्रीनिच रेखावृत्त आहे, त्या ग्रीनिच रेखावृत्तावरून काय केलं जातं, जगाची प्रमाण वेळ काढली जाते. बघा, या तासाला आपण संसदीय शासन पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. अगदी आपण बघितलं की मानवाचा विकास झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये मानव हा समूहाने राहिला, म्हणजे संरक्षणासाठी मानव समूहाने राहू लागला आणि म्हणून त्याला काही नियमांची गरज पडू लागली, काही संकेतांची गरज पडू लागली. आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की अनेक शासन पद्धती उदयाला आल्या. आणि आधुनिक काळाचा विचार जर केला तर आधुनिक काळामध्ये अनेक शासन पद्धती सध्या अस्तित्वात आहेत. अगदी आपण जर भारताचा विचार जर केला तर भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आपल्याला माहित आहे की भारतावर जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रजांनी वापरलेल्या संसदीय पद्धतीचा भारतीय राज्यकर्त्यांनी, घटनाकारांनी स्वीकार केला आणि भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. या तासाला आपण बघणार आहोत की संसद म्हणजे काय, संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, याचा विचार आपण या पाठाला करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला माहित आहे की आपल्या संसदेचं जर आपण रचना जर बघितली तर त्यामध्ये कायदे मंडळ, नंतर कार्यकारी मंडळ, आणि तिसरं न्याय मंडळ. म्हणजे आपल्या भारताची शासन पद्धती जर बघितली तर या शासन पद्धतीची रचना ही या 3 घटकांमध्ये आपल्याला करावी. पहिले जे आहे कायदे मंडळ, म्हणजे ही कायदे करणारी संस्था. कार्यकारी मंडळ म्हणजे कायदे मंडळाने केलेले जे कायदे आहे, त्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळ करतं. आणि न्याय मंडळ जे आहे, त्याच्या नावावरून आपल्याला लक्षात येईल की कार्यकारी मंडळाने जे कायदे केलेले आहेत, त्या कायद्याची अंमलबजावणी, त्या कायद्यानुसार न्याय देण्याचं काम हे न्याय मंडळ करत असतं. म्हणजेच आपल्या शासन व्यवस्थेचं अधिकार क्षेत्र या 3 घटकांमध्ये विभागलेलं आहे. अगदी आपण शासन पद्धतीचे जर प्रकार जर बघितले तर शासन पद्धतीचे 2 प्रकार आपल्याला सध्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरा प्रकार आहे अध्यक्षीय शासन पद्धती. त्यामध्ये संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडमध्ये, भारतामध्ये अस्तित्वात आहे आणि अध्यक्षीय शासन पद्धती अमेरिका या देशामध्ये अस्तित्वात आहे. म्हणजेच याचा अर्थ या वेगवेगळ्या शासन पद्धतीच्या माध्यमातून या ठिकाणचा कारभार पाहिला जातो. आणि त्यामध्ये भारताची शासन पद्धती ही संसदीय शासन पद्धती आहे. या संसदीय शासन पद्धतीची रचना जर बघितली किंवा शाखा जर बघितल्या तर यात 3 आहे: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. म्हणजेच संसदीय शासन पद्धतीचा जो स्वीकार आहे, हा स्वीकार आपण इंग्लंड या देशाकडून
या इंग्लंड या देशाचा कारभार या संसदेमार्फत पार्लमेंट मार्फत केला जातो. त्यांची लिखित राज्यघटना जरी काही कलमांची असली तरी इंग्लंडचा कारभार हा बराच अंशी संकेतावर चालत असतो. म्हणजेच अशा प्रकारे या इंग्लंडकडून आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. अगदी संसदीय शासन पद्धती जर बघितली तर तिची उत्क्रांती, तिचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला आहे. आणि म्हणून भारतामध्ये या शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. आणि अर्थात इंग्लंडमधील शासन पद्धती जी आहे ती भारताच्या शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. आणि म्हणून आपण जर भारतीय शासन यंत्रणेची जर माहिती बघितली तर त्यामध्ये इंग्लंडची पार्लमेंट आणि भारताची संसद यांच्यामध्ये बरंचसं साम्य दिसून येतं. आणि भारतीय संसदीय शासन पद्धतीचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की संसदीय शासन पद्धती ही केंद्रीय शासन यंत्रणा चालवत असते. म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला म्हणजे भारताचा संपूर्ण जो कारभार आहे हा कारभार एका ठिकाणी म्हणजे एका केंद्रातून पाहिला जातो. आणि म्हणून या केंद्रीय कायदेमंडळाच्या सभागृहाला संसद असं म्हणतात. म्हणजे हे झालं या शासन पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य. आणि या संस्थेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांची मिळून ही संसद तयार झालेली असते. अगदी आपण टीव्ही असेल, वर्तमानपत्र असेल त्यामध्ये आपण संसदेचा फोटो बघतो. त्यामध्ये बघा ही संसद जी आहे ही संसद राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून बनलेली असते. नंतर बघा संसदेमध्ये जे प्रतिनिधी असतात, संसदेचे जे प्रतिनिधी असतात त्या प्रतिनिधींना काय म्हणतात, खासदार असतात. आणि हे खासदार जनतेतून निवडून दिले जातात. म्हणजेच या खासदाराची निवडणूक ही जनतेतून केली जाते. आणि या प्रत्येक सभागृहाची संख्या ही निश्चित असते. संसदेचे 2 सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. या संसदेचे जे सभागृह आहे या सभागृहाची सदस्य संख्या ही निश्चित असते. आणि दर 5 वर्षानंतर तेवढ्याच सदस्य संख्येसाठी काय केलं जातं, निवडणुका घेतल्या जातात. पुढचं वैशिष्ट्य आहे की लोकसभेच्या निवडणुका या ठराविक काळानंतर या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका लढवण्यासाठी राजकीय पक्ष काय करतात, या निवडणुका लढवतात. आणि त्या प्रत्येक राजकीय पक्ष या संसदेमध्ये आपलं शासन निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच संसदेचे ज्या सभागृह आहे लोकसभा त्याचं निवडणूक दर 5 वर्षानंतर होते. आणि या लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त करण्यासाठी जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळवणे आवश्यक असते. म्हणजे याचाच अर्थ जर एखाद्या पक्षाला जर लोकसभेमध्ये आपलं शासन प्रस्थापित करायचं जर असेल तर त्याला जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळवावा लागतो. म्हणजेच त्याला बहुमत असं म्हणतात. आणि बहुमत असलेला पक्ष काय करतो, लोकसभेमध्ये आपलं सरकार स्थापन करतो. नंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बघा, कधी कधी अशी वेळ येते की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही. म्हणजे निम्म्यापेक्षा जागांवर ते विजय मिळवत नाही. म्हणून अशा वेळी काय केलं जातं की एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि सरकार स्थापन करतात. याला संयुक्त सरकार असं म्हणतात व त्याला आघाडी सरकार असं म्हणतात. आता आपण जर महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये 3 पक्षांनी एकत्र येऊन काय केलेलं आहे, सरकार स्थापन केलेलं आहे. त्याला आघाडी सरकार असं म्हणतात. आणि लोकसभेमध्ये सुद्धा जर एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर काय केलं जातं, अनेक पक्ष एकत्र येतात आणि सरकार स्थापन करतात. त्या सरकारला आघाडी सरकार असं म्हणतात. नंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की अशा तऱ्हेने निवडून दिलेले सदस्य आहेत त्या सदस्याच्या मार्फत संसदेचा कारभार पाहिला जातो. आणि बहुमत त्या सरकारला आपले सरकार स्थापन करता येते. म्हणजे लोकसभेमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, हो, बहुमताची आवश्यकता असते. बघा, आणि मग या संसदेमध्ये ज्या पक्षाचं बहुमत आहे त्या पक्षाचा नेता काय करतो, प्रधानमंत्री
आपल्या मर्जीतील नेत्यांची नंतर तो काय करतो, मंत्रिमंडळामध्ये निवड करतो. म्हणजे अशा प्रकारे या संसदेमध्ये कारभार असतो. बघा, प्रधानमंत्री आणि त्याचं जे मंत्रिमंडळ आहे हे संसदीय शासन पद्धतीमधील कार्यकारी मंडळ असते. म्हणजे प्रधानमंत्री आणि त्याचं जे मंत्रिमंडळ आहे हे मंत्रिमंडळ संसदीय शासन पद्धतीची जी दुसरी शाखा आहे कार्यकारी मंडळ म्हणून काम करते. आणि बघा, कार्यकारी मंडळावर त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी असते. त्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. नंतर कायदे मंडळाचे जे सदस्य असतात ते सदस्य सुद्धा त्यांच्याकडेच असतात. म्हणजे दोन जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यांना कायदेही तयार करावे लागतात आणि कायदे मंडळाच्या सदस्यांची जबाबदारी सांभाळावी लागते. आणि म्हणून या कार्यकारी मंडळाला जबाबदार मंडळ असं म्हणतात. म्हणजे दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात म्हणून त्याला काय म्हणतात, जबाबदार मंडळ किंवा जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात. कारण लोकसभेचे सदस्य असतात या सदस्यांना दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते म्हणून त्याला जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात. आणि वर पंतप्रधान आणि त्याचे जे मंत्रिमंडळ आहे हे मंत्रिमंडळ सर्व कृती आणि धोरण कायदे मंडळाच्या याच्यानुसारच काय करतात, पार पाडतात. आणि म्हणून त्याला जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात. आणि संसदीय शासन पद्धती जी आहे ही सामूहिक जबाबदारी पद्धत आहे. कारण या सभागृहातील सदस्यांना दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. आणि ही जबाबदारी आहे ही जबाबदारी संसदीय शासन पद्धतीचं खास वैशिष्ट्य आहे. बघा, एखाद्या खात्याचा निर्णय हा त्या राज्याचा निर्णय मानला जातो. म्हणजे एखाद्या खात्याने घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय राज्याचा निर्णय आहे असा मानला जातो. कारण त्या खात्याचा जो मंत्री आहे त्या खात्याचा जो सदस्य आहे त्याची निवड जनतेतून केली जाते आणि त्याचा निर्णय हा जनतेचा निर्णय. म्हणून एखाद्या खात्याने घेतलेला जो निर्णय आहे हा निर्णय त्या संपूर्ण राज्याचा आहे असं मानलं जातं. आणि बघा, आधी शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असतं. आपण बघितलं की लोकसभेमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताची आवश्यकता असते. आणि म्हणून कार्यकारी मंडळ जे आहे या कार्यकारी मंडळाला कायदे मंडळाचा आधार घ्यावा लागतो किंवा त्या कायदे मंडळाच्या विश्वासावर हे सरकार चालत असतं. अगदी कायदे मंडळ संसदेला जर वाटले तर कार्यकारी मंडळ काही करत नाही तर अविश्वासाचा ठराव मांडून ते कार्यकारी मंडळ बरखास्त केलं जाऊ शकतं. म्हणजेच भारताची जी शासन पद्धती आहे त्या शासन पद्धतीचा विचार जर केला तर या शासन पद्धतीमध्ये संसदेमार्फत कारभार पाहिला जातो. लोकसंसदेचं जे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा, त्या लोकसभेमध्ये एखाद्या पक्षाचं बहुमत असेल तर त्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी निर्माण केलं जातं आणि हे सरकार कायदे मंडळाला जबाबदार असतं. जर कायदे मंडळाला असं वाटलं की हे सरकार काम करत नाही तर कायदे मंडळाला ते सरकार बरखास्त करण्याचा अधिकार आहे. कायदे मंडळातील सदस्य त्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव काय करतात, आणतात आणि तो ठराव जर 2/3 मताने जर पारित झाला तर अशा वेळी काय केलं जातं, लोकसभेतील जे सरकार आहे किंवा लोकसभेतील जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ काय केलं जातं, बरखास्त केलं जातं. लक्षात घ्या, यामध्ये काय केलं जातं की लोकसभेतील जे सदस्य आहे या सदस्यावर अंकुश ठेवला जातो. जर ही पद्धती किंवा अशा प्रकारची जर तरतूद घटनेमध्ये घटनाकारांनी जर केली नसती तर या लोकसभेतील जे मंत्री आहे सदस्य आहेत यांनी आपल्या मर्जीप्रमाणे निर्णय घेतले असते, आपल्या मर्जीप्रमाणे कारभार केला असता. परंतु त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम कायदे मंडळ करत असतं आणि कायदे मंडळाला या मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा अधिकार संसदीय शासन पद्धतीमध्ये आहे. म्हणजेच लोकसभेमध्ये जे सरकार असतं त्या सरकारला लोकहिताचे निर्णय घेणे हे काय असतं, त्यांच्यावर दबाव असतो. लोकहिताचे निर्णय घेण्याचा दबाव त्यांच्यावर असतो. कारण काय होऊ शकतं की कायदे मंडळाला जर असं वाटलं की हे मंत्रिमंडळ व्यवस्थित काम करत नाही तर त्या मंत्रिमंडळाला कायदे मंडळ काय करू शकतं, संसदीय शासन पद्धतीमध्ये बरखास्त करू शकतो.
सगळ्यात महत्त्वाचं संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. आणि बघा संसदीय शासन पद्धतीमध्ये सभागृहाचे जे सदस्य आहेत या सभागृहाच्या सदस्यांची निवड जनतेतून केली जाते. लोकांनी त्यांना निवडून दिलेले असते आणि मग अशा प्रकारे या सारख्या पद्धतीमधून या संसदेचा जो कारभार आहे तो पाहिला जातो आणि म्हणून लोकांद्वारे हे सभागृहाचे सदस्य निवडून दिले जातात. म्हणजे सर्वस्वी अधिकार लोकांना आहे. लोकसभेमध्ये कोण जाऊ शकतो हे ठरवण्याचा अंतिम अधिकार हा सामान्य जनतेला आहे आणि म्हणून मतदानाद्वारे काय केलं जातं हा अधिकार बजावला जातो आणि लोकसभेमध्ये सदस्य निवडून दिले जातात आणि म्हणून हा सर्वश्रेष्ठ अधिकार असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ ठरतो. म्हणजे संसदेमध्ये जे सदस्य असतात या सदस्यांची निवड कोण करत असतं आपल्या जनतेतून या सदस्यांची निवड होते आणि त्यामुळे हे सदस्य किंवा ही संसद जी आहे या संसदेचा दर्जा अगदी श्रेष्ठ ठरतो. अगदी बघा आपण संसदीय शासन पद्धतीतून आपण अप्रत्यक्षपणे या कारभारामध्ये सहभागी असतो म्हणून संसदेचा दर्जा श्रेष्ठ ठरतो. बघा या पाठाला आपण संसदीय शासन पद्धती म्हणजे काय संसदीय शासन पद्धतीच्या शाखा कोणत्या आहेत याची माहिती पाहिली. पुढच्या तासाला आपण संसदीय शासन पद्धती भारताने का स्वीकारली याची माहिती पाहणार आहोत. ओके थांबूया या ठिकाणी.